आज आलो होतो सुनील दत्त वेळउतूरला. तर दादांनी कॉल केला होता आपल्याला, त्यांनी व्हिजिट बुक केली होती. मग आज आपण त्यांच्या भेटीस गेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टींवरती चर्चा चालू केली. तर त्यांना बऱ्याच काही गोष्टींमध्ये मॅनपॉवरमध्ये वगैरे शॉर्टेज जाणवत होतं. मॅनपॉवर म्हणावं तशी भेटत नव्हती. 65 वर्ष झाले, त्यांची चव वगैरे एकदम अप्रतिम आहे. सो आता त्यांना स्केलअप करायचं होतं. मग त्या संदर्भात त्यांनी व्हिजिट बुक केली होती. मग आम्ही डिटेलमध्ये सगळ्या गोष्टींवरती चर्चा चालू केली. फ्रँचायझीज वगैरे आपल्याला कशा प्रकारे देता येईल, किती पद्धतीमध्ये फ्रँचायझी दिल्या जातात, त्यांचं वर्कआउट कसं कसं असतं, फ्रँचायझी फी किती घेतली जाते, प्रोडक्ट मार्जिन किती असतं, कस्टमरला मार्जिन किती भेटलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती डिटेलमध्ये आम्ही सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली. त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे जेणेकरून फ्रँचायझीचा सेल्स वगैरे चांगला वाढेल. मग असं सगळं त्यांना समजून सांगितलं आपण. त्या पद्धतीमध्ये प्रोडक्ट कॉस्ट आपली काय आली पाहिजे याबद्दल डिटेलमध्ये आम्ही चर्चा केली, जेणेकरून त्यांना प्रोडक्ट कॉस्ट जर व्यवस्थित निघली तर त्यांना फ्रँचायझीज देताना अडचण येणार नाही, फ्रँचायझीवाल्यांना पण चांगलं मार्जिन हे शिल्लक राहील. अशा सगळ्या गोष्टींवरती डिटेलमध्ये सगळी चर्चा करून आम्ही त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.